मित्रांनो नमस्कार. मी एक केस तुमच्याशी यापूर्वी शेअर केलेली होती की 10वीची एक मुलगी 10वीची परीक्षा 2 महिन्यावर असताना अचानक तिनं प्रेशर घेतलं आणि ती परीक्षेला जाणार नाही म्हटली, मी परीक्षेला बसणार नाही. अभ्यास कर म्हटलं तर ती चिडायची, ओरडायची. परीक्षेचा विषय काढला तर ती आत्महत्या करणार म्हणायची. तिला कुणीही सगळ्यांनी समजावून सांगितलं, वेगवेगळ्या काउन्सिलर्सनी समजावून सांगितलं, डॉक्टर्सनी समजावून सांगितलं, घरच्यांनी समजावून सांगितलं. तिचे शिक्षक तिला घरी येऊन म्हणजे सांगायचे, समजावून सांगायचे की तू परीक्षेला बस, काय निकाल लागेल ते लागू दे वगैरे वगैरे. पण ती परीक्षेला बसणार नाही असं म्हणायचे. घरचे लोक टेन्शनमध्ये होते आणि कोणाची तर ओळखीनं ती आमच्याकडे ट्रीटमेंटला आली. तिचं मी काउन्सिलिंग केलं, थेरपी केलं. हा विषय मी आपल्या मीटिंगमध्ये सुद्धा बोललो होतो. आज 10वीचा निकाल लागलेला आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ती मुलगीला 92% मार्क पडलेले आहेत. ही अतिशय त्या मुलगीच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तिच्या पालकांना अतिशय आनंद झाला आणि त्याने पहिला फोन मला केलेला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा त्या अवंतिकेला मी कॉंग्रॅच्युलेशन करतो, त्यांच्या घरच्यांना कॉंग्रॅच्युलेशन करतो आणि मला पण थोडंसं प्राऊड फील होत आहे. थँक्यू.